हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू स्पर्श केक। चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ केजी स्क्वेअर शेपमध्ये चॉकलेट फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन। तर आजचे केकचे डेकोरेशन हे खूप युनिक होणार आहे। तर मी ते काय डिझाइन बनवलेली आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या या केकचे वेट सुद्धा किती झाले आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि केकची प्राइस किती घेतली ते सुद्धा मी सांगणार आहे। तर आज मी क्रम कोटिंगच्या नंतरच व्हिडिओ चालू केलेला आहे, कारण हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे। म्हणजे आयसिंग पर्यंत मी दाखवले नाही, कारण की आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर स्क्वेअर शेपचा केकची ऑर्डर आली तेव्हा तर मी खूप जास्त हॅपी झाले, कारण की असे वेगवेगळ्या प्रकारच्या केकच्या डिझाईन बनवायला मला खूप आवडते। कधी जमत नाही, कधी परफेक्ट नसल्यास जमत सुद्धा नाही, पण जेव्हा तुम्ही ते काम करत असाल तेव्हाच तुम्हाला तर त्या कामामध्ये यश मिळेल ना। तर त्यामुळे आता जेव्हा मला स्क्वेअर शेप केकची ऑर्डर यायली तेव्हा मी नक्कीच खूप हॅपी व्हायले, कारण की अगोदर मला जमत नव्हते, पण आता मी थोडीफार का प्रमाणात होईना मला आता जमायला लागले। या गोष्टीबाबत मी हॅपी आहे। तर बघा, हा खूप छान अशी डिझाइन कस्टमरनी पाठवली होती आणि हा केक कस्टमाइज आहे। तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर असे झालेले आहे। तर या केकचे फायनल लुक बघण्यासाठी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघावा लागेल आणि केकचे वेट आणि प्राइस सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, केकची छान अशी आयसिंग करून घेतलेली आहे। आयसिंग कशी करायची हे तर तुम्हाला आतापर्यंत जमलेच असेल, आणि जरी काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती चॉकलेट फ्लेवरचे केकचे डिटेलमध्ये व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे। तर बघा, आता आपण डायरेक्ट केकला फायनल फिनिशिंग केलेली आहे आणि आता म्हटलं चला साईडनी थोडी आपण कोमची डिझाईन बनवून घेऊया, जेणेकरून जर आपल्या केकची फिनिशिंग एवढी छान झाली नाही तर जेव्हा तुम्ही सोकिंग ब्रशचा उपयोग करता तेव्हा खूप सुंदर अशी डिझाईन आपल्या केकवरती पडते। तर बघा, आता वरच्या साईडनी मी थोडीशी करणार आहे आणि खालच्या साईडनी मी सर्व बाजूनी केलेली आहे। तर बघा, सुंदर अशी डिझाईन झाली होती। थोडा आजच्या केकचे कलर कॉम्बिनेशन हे खूपच सुंदर झाले होते, कारण की बघा, आता मी ब्ल्यू कलरची क्रीम घेतलेली आहे आणि ती पायपिंग बॅगमध्ये टाकून मी नूर N1 हे नोझलचा यूज केलेला आहे आणि असे 4 रोजेट मी काढलेले आहे। आणि परत दुसरं नूर N1 घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडासे परत व्हाईट क्रीम टाकलेली आहे आणि थोडासा पर्पल कलर टाकून मी अशा प्रकारची अशा प्रकारच्या शेडची क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि साईडने असे मी रोजेट काढत आहे। तर आता तीच क्रीम घेऊन मी छान असे मोदकची डिझाईन सुद्धा काढत आहे, पण सध्या आता खूप मोठे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत आणि ते सुद्धा क्रीमच्या बाबतीत, कारण की आता समर सीझन चालू झालेला आहे आणि क्रीमचे मेल्ट होण्याचे प्रमाण हे वाढलेले आहे। पण तुमच्याकडे AC वगैरे असेल तर नक्कीच तुम्ही AC मध्ये काम करा। माझ्याकडे AC आहे पण मी नाही लावत, कारण की एका छोट्याशा केकसाठी लावायसाठी केकला बनवण्यासाठी AC लावून एवढा आपल्याला खर्च परवडणार नाही, कारण की हा खूप लो बजेटमध्ये मी केक बनवून दिलेला आहे। तर नक्कीच ते पुढे सांगितलेलं आहे किती रुपयाला मी हा केक सेल केलेला आहे। तर आता तीच क्रीम मी एका पायपिंग बॅगमध्ये घेतलेली आहे आणि तिला छोटेसे असे नोक टाकलेले आहे आणि त्याने मी खालच्या साईडने सुंदर अशी बॉर्डर बनवून घेत आहे। अशा प्रकारे जर तुम्ही केकची डिझाईन करून तुम्ही तुमच्या कस्टमरला दिली तर नक्कीच तुमचे कस्टमर खूप जास्त हॅपी होतील आणि नेक्स्ट टाइम तुम्हालाच केकची ऑर्डर देतील। तर कलर कॉम्बिनेशन हे खूप सुंदर झाले होते। आय थिंक कस्टमरने फोटो पाठवलेला मी या व्हिडिओमध्ये दाखवला नाही, पण सेम टू सेम झाला होता। असे कस्टमर तर बोलले मला आणि मला सुद्धा वाटले की एकदम परफेक्ट झालेले होते, कारण अशा प्रकारे वेगवेगळ्या केकच्या डिझाईन बनवायला मला खूप आवडते आणि जेव्हा मी केक बनवते तेव्हा मी खूप जास्त हॅपी असते, कारण हे काम माझ्या आवडीचे आहे। तर बघा, आता बोलता बोलता आपल्या केकच्या खालची बॉर्डर सुद्धा बनवून झालेली आहे। तर खूप सुंदर डेकोरेशन झाले होते। मला तरी पर्सनली या केकचे डेकोरेशन
खूप आवडले होते. तुम्हाला कसे वाटले आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर आजच्या केकची डिझाईन आवडली असेल तर नक्कीच मला व्हायलेट नाही तर ब्लू कलरचे हार्ट मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि तुमचे या केकबद्दल मत काय आहे हे सुद्धा मला सांगा. तर हॅपी बर्थडे ज्ञानल असे केकवरती नाव टाकलेले आहे आणि थोडेसे कलर स्प्रिंकलर्स आणि सिल्वर स्प्रे मी केलेला आहे. तर या केकची प्राईस मी फक्त आणि फक्त 350 रुपीज घेतलेली आहे. आणि केकचे वेट तर बघा किती झालेले आहे. केकचे वेट झालेले आहे 672. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करून टाका बरं का.